मित्रांनो, मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे खत अवेलेबल असतात. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात असा संभ्रम निर्माण होतो, की आपण कोणते खत कधी दिले पाहिजे आणि कोणते खत दिल्याने कशा पद्धतीने पिकांना चांगल्या प्रकारे फायदा होईल. तर मित्रांनो, आज आपण माहिती बघणार आहोत डी-ए-पी खताविषयी. तर आज आपण डी-ए-पी खताविषयी, डी-ए-पी म्हणजे 1846 या खताविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर ती माहिती म्हणजे डी-ए-पी खताचे फायदे काय आहेत, डी-ए-पी खत कोणत्या पिकांसाठी उपयुक्त आहे, डी-ए-पी खत कधी आपण वापरावे जेणेकरून आपल्याला 100% चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळेल, डी-ए-पी खत किती प्रमाणात वापरावे जेणेकरून आपलं उत्पादनात वाढ होईल, डी-ए-पी खत कसे वापरावे, डी-ए-पी खताची किंमत काय आहे, डी-ए-पी खताचे पर्याय म्हणजेच आपण डी-ए-पी खत जर उपलब्ध होत नसेल तर पर्यायी म्हणून कोणतं खत वापरायला पाहिजे, डी-ए-पी खत वापरण्यासाठी आपण कशा पद्धतीने म्हणजेच बरेच गोष्टी लक्षात घेऊन त्याचा वापर म्हणजे केला पाहिजे, डी-ए-पी खत किती प्रमाणात वापरावे, डी-ए-पी खताचा वापर कधी करावा. तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका आणि अशाच महत्त्वाच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की प्रत्येक शेतकरी हा साक्षर व्हावा, प्रत्येक शेतकरी मोठ्या स्वरूपात खर्च करतो आणि अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांचा वाया जातो. म्हणजेच कोणते खत आपण कोणत्या कंडिशनला द्यायला हवं किंवा त्याचा आपण वापर कशा पद्धतीने आपण केला पाहिजे, तसंच खत दिल्याने आपल्या पिकांना कोणते फायदे होतात आणि कोणत्या कंडिशनमध्ये दिल्यानंतर पिकांना जबरदस्त असा रिझल्ट येतो, जबरदस्त असा फायदा होतो आणि आपल्या उत्पादनात वाढ होते, म्हणजे आपला खर्च वाया जात नाही. तर प्रत्येक शेतकरी हा साक्षर व्हावा, त्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश माझा आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती म्हणजे पोहोचवावी. तर मित्रांनो, मी कल्याणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 1846 म्हणजे डी-ए-पी खताविषयी जाणून घेऊया. तर डी-ए-पी खत म्हणजेच डाय अमोनियम फॉस्फेट, ज्यामध्ये साधारणपणे 18% नायट्रोजन आणि 46% फॉस्फरस P2OS असा असतो. म्हणजेच यातील नायट्रोजन हा झाडांच्या सुरुवातीच्या वाढीसाठी आवश्यक असतो, तर फॉस्फरस हा मुळांची चांगल्या प्रकारे फळांची गुणवत्ता वाढवतं आणि महत्त्वाचं म्हणजेच एकूणच उत्पादन क्षमतेसाठी महत्त्वाचं आहे. डी-ए-पी खतामध्ये या दोन्ही घटकांचं प्रमाण संतुलित असते, ज्यामध्ये पिकांसाठी उपयुक्त ठरतं. तसेच डी-ए-पी खताचे फायदे काय आहेत, मुळांची वाढ वाढवतं, तसंच फॉस्फरसमुळे मुळांची चांगली वाढ होते, जे पिकांच्या पोषणासाठी महत्त्वाचे आहे. तसेच नंबर 2 म्हणजेच फुलांची संख्या वाढवतं. डी-ए-पी खतामुळे फुलांच्या संख्येत वाढ होते, ज्यामुळे शेवटी उत्पादनात वाढ होते. तसेच उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. डी-ए-पीच्या वापरामुळे पिकांमध्ये एकूण उत्पादनाची म्हणजेच गुणवत्ता सुधारते. जलधारणा क्षमता वाढवते. डी-ए-पीमुळे मातीतील पाण्याचे शोषण करण्याची जी काही क्षमता असते त्याच्यात वाढ होते, ज्यामुळे पिकांना पाण्याचा पुरवठा चांगला होतो. तसेच उपलब्ध पोषक घटकांची पूर्तता करते. म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण पिकांना डी-ए-पी देतो तर डी-ए-पीमध्ये असलेले पोषक घटक पिकांसाठी त्वरित उपलब्ध होतात, ज्यामुळे झाडांना जलद ऊर्जा निर्माण होते. तसेच डी-ए-पी खत कोणत्या पिकांसाठी उपयुक्त आहे, तर डी-ए-पी खत बहुतेक सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. काही प्रमुख पिके जे डी-ए-पीचा वापर करून म्हणजे चांगल्या प्रकारचं उच्च दर्जाचे उत्पादन देतात, म्हणजेच गहू असेल, मका असेल, तांदूळ असेल, बाजरी असेल. तसेच धान्य पिकांसाठी डी-ए-पी फायदेशीर आहे, कारण याच्यात नायट्रोजन आणि फॉस्फरस म्हणजे या घटकांमुळे पीक उत्पादन वाढवते. तसेच मित्रांनो, कापूस म्हणजेच कापसाच्या वाढीसाठी मुळांची चांगली वाढ आवश्यक असते आणि यासाठी डी-ए-पी त्यासाठी उपयुक्त ठरते. तसेच सोयाबीन आणि हरभरा म्हणजे शेंगावर्गीय पिकांसाठी फॉस्फरस आणि नायट्रोजन दोन्हीच महत्त्वाचे असतात. तसेच जर आपण भाजीपाला पिकाविषयी जर बघितलं तर भाजीपाला टोमॅटो, बटाटा, कांदा, भेंडी अशा भाजीपाल्यांमध्ये डी-ए-पीचा वापर पिकांची गुणवत्ता, वाढ आणि उत्पादन वाढवण्यास मदत करते. तसेच जर आपण फळझाडं म्हणजे जर विचार केला फळबागाचा, तर डाळिंब, केळी, आंबा यासारख्या फळझाडांसाठी डी-ए-पी फायदेशीर ठरतं. तर डी-ए-पी खत आपण कधी वापरले पाहिजे, तर डी-ए-पी खताचे योग्य वापर म्हणजे पिकांच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अवलंबून असतं. म्हणजे बऱ्याच वेळ शेतकऱ्यांना हे माहीत नसतं की डी-ए-पीचा वापर आपण कधी केला पाहिजे. बऱ्याच पिकांसाठी बियाणे म्हणजे आपण ज्यावेळेस पेरणी करतो तर बियाणे पेरणीच्या वेळी डी-ए-पी खताचा वापर केला जातो, कारण फॉस्फरस मुळांच्या आरंभासाठी विकासासाठी महत्त्वाचा असतो. मुळांची चांगली वाढ झाली की पिकांची उंची आणि गुणवत्ता दोन्ही वाढण्यास मदत होते.
तसेच मित्रांनो, रब्बी हंगाम हिवाळी पीक म्हणजेच गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल इत्यादी पिकांसाठी DAP खताचा वापर केला जातो. या पिकांना सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे पोषक घटकांची जास्त आवश्यकता असते. तसंच जर आपण खरीप हंगाम म्हणजेच पावसाळी पीक जर बघितलं तर तांदूळ असेल, मका असेल, सोयाबीन असेल यासारख्या पिकांसाठी पेरणीच्या वेळेस म्हणजेच DAP दिले जाते. DAP खत किती प्रमाणात वापरावे, तर आपण याचा वापर एकरी म्हणजे कशा पद्धतीने केला गेला पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. आपण म्हणजे बरेच प्रकार बघितले की त्याचे फायदे काय आहे, ते कधी दिले पाहिजे. तर DAP खत म्हणजे किती प्रमाणात वापरावे. DAP खताचे प्रमाण म्हणजे पिकाच्या आणि मातीच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. मात्र सर्वसाधारण प्रत्येक पिकासाठी काही निश्चित प्रमाण ठरवले जाते. तर मित्रांनो, सर्वसाधारणपणे म्हणजेच आपल्या जमिनीमध्ये नायट्रोजनचं जर प्रमाण अधिक असेल तर त्या ठिकाणी आपण एकरी 40 ते 50 किलो एवढं DAPचं प्रमाण वापरू शकतो. आणि नायट्रोजनचं प्रमाण जर आपल्या जमिनीमध्ये कमी असेल तर त्या ठिकाणी 50 ते 60 किलो, जास्तीत जास्त 70 किलो प्रमाणे आपण DAPचा वापर करू शकतो. तर आपण DAP खताची जर किंमत जर बघितली तर सर्वसाधारणपणे 1 किलो DAP खताची किंमत म्हणजे 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान एवढ्या प्रमाणात आपल्याला मिळते. तसे DAP खताचा पर्यायी म्हणून आपण कोणतं खत वापरू शकतो. ज्यावेळेस आपल्याला मार्केटमध्ये DAP खत अवेलेबल होत नसेल तर त्यावेळेस आपण त्याच्यासाठी म्हणजे पर्याय म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजेच SSP मध्ये कमी प्रमाणात फॉस्फरस असतो, पण हे खत मुळांच्या विकासासाठी उपयुक्त ठरते. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम म्हणजेच NPK खते, या खतांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचे संतुलन असते, ज्यामुळे विविध पिकांसाठी हे उपयुक्त ठरत असते. तसेच DAP खत हे चांगल्या प्रकारचं खत आहे. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे माहीत नसतं. तर आपण कधी वापर केला पाहिजे, त्याचं प्रमाण किती घेतलं पाहिजे, त्याचे फायदे किती आहे, पिकाच्या कोणत्या कंडिशनमध्ये वापरल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होतो, त्याची किंमत काय आहे आणि आपण पर्यायी म्हणून खत त्याच्या व्यतिरिक्त जर अवेलेबल होत नसेल तर कोणतं खत आपण दिलं पाहिजे. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे मी दिलेली आहे. तर मित्रांनो, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला म्हणजेच असंच महत्त्वाच्या माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.